आज तर आपल्या गावामध्ये देवी सोंग पाहायसाठी एवढी खतरनाक गर्दी जमली होती की लोक जागा भेटेल तिथे बसत होते. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पुढे खूप मजा येणार आहे. आता सकाळी तर आपल्या गावात देवी सोंग निघलंच होतं, पण देवी सोंग निघायच्या ते आपल्या गावात रात्रभर सोंग चालत होते. तर थांबा, आता मी तुम्हाला ते सगळे सोंग दाखवणार आहे. आणि तसं म्हणलं तर आपल्या शिरपूर गावच्या हजारो वर्षाच्या परंपरानुसार रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत रात्रभर आपल्या गावचे सोंग चालत असते. आणि आता सोंग म्हणजे गावतील लोक पारंपरिक पद्धतीनुसार राक्षस आणि देवाची वेशभूषा करून गावामध्ये सोंगे नाचवत असते. आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी बघासाठीच तर आपण एवढ्या दुरून गावामध्ये आज आलो होतो. आणि मित्रांनो, असं एक पण सोंग नसेल की ते आपल्या गावात होत नसेल. आपल्या गावात सगळे टॉपचे सोंग असतील. आणि आता आपल्याला त्यात थोडा टाइम भेटलात, म्हणलं चला आपण रावणासोबत आपली एक सेल्फी काढू. आणि आता हे बघता बघता का रात्रीचा दिवस होता हे आपल्याला समजतच नाही. पहिलं तर आपल्या गावात सूर्यनारायणाचं सोंग निघतं. आणि आता सूर्यनारायणाच्या सोंगानंतर गावकरी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत राहते ते म्हणजे आहे आपल्या देवीचे सोंग निघतं. आणि आता देवीचे सोंग बघण्यासाठी आपल्या गावात एवढी खतरनाक गर्दी जमेल असते की तुम्हाला मी दाखवू पण नाही शकत. आणि शेवटी सकाळी एकदम वाजत गाजत आणि गावच्या जल्लोषामध्ये निघते आपल्या गावातील आई जगदंबे देवीचे सोंग. आणि आता हे सोंग बघण्यासाठी आपल्या गावात एवढी प्रचंड गर्दी झालेली असते की तुम्हाला मी ते सांगू पण नाही शकत. आणि आता शेवटी गावच्या उत्सवामध्ये हे सगळे आपल्या सोंगाच्या कार्यक्रमात समाप्त होतो. तसेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आत्ताच आपल्या पेजला फॉलो, लाईक, कमेंट नक्की करा. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.